ते इथे आपण आहे ना कैरी ना स्वच्छ धुवून घ्यायची पहिले आणि मग त्याचे ना हे जे वरचा भाग असतो ना हा काढून टाकायचा आणि कैरी ना अशी सोडून घ्यायची, वरची साल आहे ना काढून टाकायची आहे. आणि इथे शक्यतो कैरी आहे ना कडक पाहून घ्या, म्हणजे जी नरम असते किंवा थोडी पिकलेली असते ना ती घ्यायची नाही, तिची चव आहे ना व्यवस्थित येत नाही. मग इथे आहे ना कैरी आपली साल काढून झालेले ते त्याला आहे ना छान असे काप करून घ्यायचे. आपल्याला थोडे मोठे केले तरी चालतात, असं काही नाही की छोटेच केले पाहिजे. आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. असे काप करून घ्यायचे. बघा आता काय करायचं, आपले सगळे काप झालेत. आता आपण इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये सगळं कापून घेतलेली कैरी टाकून घ्यायची. त्याचबरोबर मूठभर चांगली किती मोठी हिरवीगार अशी कोथिंबीर, पुदिन्याची पानं, 2 हिरव्या मिरच्या, अद्रक हे टाकून आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊ. थोडंसं पाणी टाकायचं याच्यामध्ये. बघा आता हे असे मी करून घेतलेले, तळून घेतलेले, एकदम मस्त बारीक तळलेलं आहे. तर हे चाळणीने छान असं चाळून घ्यायचं आपल्याला. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं असं जाडसर पण ठेवू शकता, पण हे चाळून घेतलंय ना की छान लागतं. मग तर चाळून घ्यायचं आपल्याला हे सगळं. हे बघा मस्त असं झालेलं आहे, बघू शकता. तर यामध्ये ना थंड पाणी टाकायचं. मी इथे 2 ते 3 ग्लास पाणी टाकते. तुम्ही याच्याऐवजी बर्फ पण टाकू शकतात. हे बघा काय भारी कलर आलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता हे आपण थोड्या साईडला ठेवू. आपण याचा मसाला तयार करून घेऊ. आता तर मी तव्यावर 3-4 मिरच्या घेतलेल्या आहेत, 4-5. त्याचबरोबर आता आपल्याला 1 चमचा धणे घ्यायचं आहे, 1 चमचा जिरं घ्यायचं आहे. हे छान भाजून घ्यायचं आता आपल्याला. हे बघा हे छान भाजून झालं आहे. आता हे मी डिशमध्ये काढून घेते. हे पूर्ण थंड झालं की मग आपण मिक्सरला बारीक करून. बघा आता मसाला आहे ना थंड झाला. आता मिक्सरला थोडा जाडसर दळून घेते मी. हे बघा मसाला बघा आपला किती छान झालेला आहे, सुगंध अप्रतिम येतोय. चला आता आपण आहे ना पाणीपुरीच्या पाण्यामध्ये काही मसाले टाकू. इथे मी काळं मीठ घेतलेलं आहे, थोडंसं आपलं साधं मीठ घ्यायचं आणि हा जो मसाला तयार करून घेतलेला आहे त्यातला अर्धा चमचा मी हा मसाला टाकते. थोडासा चाट मसाला. आता हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकते मी. त्यामध्ये आपण एक खारी बुंदी टाकतोय. हे बघा मस्त असं इथे आपलं चटपटीत पाणी तयार झालेलं आहे. आता आपण याच्या बटाट्याची भाजी कशी ते बनवतोय. चला तर बघा इथे मी बटाटे घेतलेले होते, उकडलेले बटाटे ते थोडे मॅश करून घेतले. तर त्यामध्ये जाईल कांदा, हे भिजवून आणि शिजवून घेतलेले काळे चणे ज्याला आपण हरभरे बोलतो ते, थोडंसं मीठ, हे काळं मीठ थोडंसं. त्याचबरोबर आपण हा जो मसाला तयार करून घेतलेला आहे हा टाकायचा इथे 1 चमचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. ह्या बघा माझ्याकडे नाही अशा मार्केटमध्ये मिळतात ना ह्या रव्याच्या पुऱ्या भेटतात. आता अशा फक्त तळून घ्यायच्या असतात ह्या. चला मग आता आपण हे तळून घेऊ. हे बघा तेल छान गरम झालेलं आहे. आता ह्या ज्या आहेत ना तर ह्या अशा
असे तळायचे आहे बघा. मस्त छान फुलतात. हे बघा कशी छान टम्म फुटल्यात बघू शकता. हे बघा पुऱ्या आपलं पाणीपुरीचं पाणी बघू शकतात किती छान झालेलं आहे बघा. आणि बटाट्याची भाजी पण झालेली आहे. इथे मी ही चटणी ना आधीच करून ठेवते, कारण आता आहे ना आपलं चटपटीत असे पदार्थ नेहमी होतच असतात, म्हणून मग मी अशी चटणी करून ठेवलेली असते घरामध्ये. चला आता सर्व कसं करायचं ते बघू. बघा मी इथे आहे ना एक पुरी घेतलेली आहे. खूप छान झाले आहेत पुऱ्या पण. त्यामध्ये आपण बटाट्याची भाजी, तुम्हाला हवं तेवढी तुम्ही घेऊ शकता. थोडीशी आपण गोड आंबट तिखट चटणी किंवा ज्याचं पाणी बोलतो आपण ते, आणि हे आपलं हे बघा असं बुडवायचं आणि खायचं. बघा इथं आपली पाणीपुरी मस्त बनवून तयार झालेली आहे. कैरीची पाणीपुरी केली आज आपण. तुम्ही पण नक्की ट्राय करा. कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू आपण अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत नमस्कार.